नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ आणि इंडिक रूट या प्रसार प्रकाशनद्वारा चॅनलवरती आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अंजली जोगळेकर यांना. अंजलीताई या आयुर्वेदाच्या विशारद आहेत आणि त्याचबरोबर ज्योतिषशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास आहे आणि भारतीय संस्कृतीतील सण वार या उत्सव या सगळ्या विशेष अंगांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आता गणपती तोंडावर आलेले आहेत, तर मला वाटतं आपण अंजलीताईंकडनं आपले हे जे सगळे सण वार उत्सव हे जे सगळं आहे तर याच्याबद्दल आपण जास्त माहिती घेऊया. तर अंजलीताई, मी आमच्यातर्फे आणि आपल्या श्रोत्यांतर्फे आपलं स्वागत करते. हो, मलाही इथे बोलावल्याबद्दल खूपच आनंद झाला आहे आणि ही माहिती द्यायला मला खूपच आवडेल आणि ही संधी दिल्याबद्दल मी आभारी आहेच. नमस्कार. तर अंजलीताई, मला पहिल्यांदा असं विचारायचं होतं की सण वार आणि त्याच्याबरोबर संस्कार हे आपल्या भारतीय संस्कृतीचं एक खूप मोठं प्रभावी असं अंग आहे. आपल्या सामाजिक जीवनाचा तो एक अविभाज्य भाग आहे. पण आता काळ बदललेला आहे. नवीन पिढीला प्रत्येक वेळेला या सगळ्या गोष्टींची माहिती पूर्णपणे असेलच असं नाही. त्यांना कधी कधी इच्छा असते, इच्छा याची असते की हे सगळं आम्हाला पण आवडतं, सणवार वगैरे सगळं करायला आवडतं, आमच्या मुलांवरती संस्कार व्हावे असंही त्यांना वाटत असतं. पण हे सगळं करताना आताची जी पिढी जी विचक्षण आहे असं आपण म्हणू, तर त्यांना असं वाटत असतं की या सगळ्या मागची आपल्याला पाळमुळं पण कळली पाहिजे. म्हणजे आपल्या पिढीला जसं होतं की आई वडील वाडवडील सांगतील म्हणून मग आपण हे करायचं. पण आताची पिढी तसं करत नाही. ती असं म्हणते की आम्ही हे सगळं करू, आम्हाला आवडेल, पण त्याच्यात बरोबर आम्हाला याची वैज्ञानिक बाजू किंवा का ही परंपरा पडली असं सगळे जे प्रश्न असतात, तर त्याची सगळ्याची उत्तरं आम्हाला मिळाली तर आम्हाला जास्त आनंद वाटेल. बरोबर. तर आज आपण त्या अंगाने याच्याकडे बघूयात का? हो. पण त्याच्या आधी मला असं सांगा की तुम्ही आयुर्वेदाकडे किंवा आयुर्वेदाकडनं ज्योतिषाकडनं वास्तूकडे किंवा या एकंदरीत सर्व गोष्टींचा अभ्यास करण्याकडे तुम्ही मुळात वळलात कशा? म्हणजे मी डॉक्टर झाले, मग प्रॅक्टिस करायचं ठरवलं मी. पण माझा नवरा काही डॉक्टर नाही आहे, तो CA आहे. तर त्याला परदेशात नोकरी मिळाली. आम्ही आफ्रिकेत झांबियामध्ये बरेच वर्ष होतो आणि मग तिथे मला काही म्हणजे माझ्या ज्ञानाचा तिथे काहीच उपयोग होत नव्हता. आणि मग तिथे जे शेजारी माझ्या होते ते सगळे साऊथ इंडियन लोक होते आणि ते त्यांचे सणवार म्हणजे आपलेच सणवार, पण ते खूप यांनी करत होते, म्हणजे उत्साहाने किंवा अगदी प्रामाणिकपणे ते करत होते. तेवढं आपण करत नाही. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण पण केलं पाहिजे. आपली महाराष्ट्रीयन संस्कृती पण त्यांना दिसली पाहिजे. म्हणून आम्ही तिथे गणपती बसवायला सुरुवात केली आणि मोदक बिदक करायला लागलो. मग ते मोदक त्यांच्याकडे नवीन होते तसे, त्यामुळे त्यांना ते खूप आवडायला लागले आणि बरीच महाराष्ट्रीयन मंडळी मग आम्ही एकत्र आलो आणि आम्ही देवळात गणपती बसवायला लागलो. आणि मग अनेक वर्ष बाहेर होतो. मग शेवटी मी परत आले भारतामध्ये मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने. आणि मग माझी मुलगी म्हणाली, आई तू जरा, माझी एक मैत्रीण आहे भारती लेले म्हणून, ती डॉक्टर आहे, त्यांचं हॉस्पिटल आहे. तर माझी मुलगी म्हणाली की तू जा तिच्याकडे आता जरा शिकायला. आणि मग म्हटलं बरं, म्हणून मग मी तिच्याकडे जायला लागले शिकायला. तर आयुर्वेदाप्रमाणे मुलगा मुलगी होण्यासाठी औषध आहे, पण आता ते आम्ही कोणी देत नाही. कारण आधी मुलं होतानाच प्रॉब्लेम आहे, त्यात अजून असं काही केलं आणि सरकारी नियमाप्रमाणे ते बसत नाही. बरोबर. पण तेव्हा ते देत होत्या मुलगा होण्यासाठी औषध. आणि मग तेव्हा आम्ही एका ज्योतिषाला कन्सल्ट करायचो की आम्ही औषध देतोय पण हिचे योग आहेत का, मूल होण्याचे तरी योग आहेत का, हे बघण्यासाठी आम्ही एका ज्योतिषाला कन्सल्ट करत होतो. दिवसेंदिवस त्या ज्योतिषाने ती फी वाढवली आणि आम्ही ती पेशंटकडनंच घेणार. मग असं डोक्यात विचारायला आपणच का शिकू नाही. बरोबर. म्हणून मग आम्ही दोघींनी ज्योतिष शिकायचा
प्रयत्न केला. माझी एक बहीण आहे, ती ज्योतिष शिकवत होती, म्हणून मग मी तिच्याकडे शिकायला लागले. पण माझ्या मैत्रिणीला वेळ न झाल्यामुळे तिने ते बंद केलं आणि मी ते कंटिन्यू केलं. आणि मला तेच शेवटी खूप इंटरेस्टिंग वाटलं. म्हणून मग मी हे आयुर्वेद सोडून ह्याचीच प्रॅक्टिस चालू केली. आणि मला आयुर्वेदाचं ज्ञान असल्यामुळे, म्हणजे शारीरिक हे ज्ञान असल्यामुळे मी आज पत्रिकेवरून रोगनिदान व्यवस्थित करू शकते. आणि ऑपरेशन करायची वेळ आहे का नाही हे पण मी लोकांना नीट सांगू शकते. की काही वेळा डॉक्टर सांगलं नाही तुम्हाला आता अगदी ऑपरेशन करायलाच पाहिजे, पण तुमच्या पत्रिकेनुसार ती वेळ आली आहे का नाही हे मी व्यवस्थित सांगू शकते. म्हणजे उगाच तो पेशंट मग घाबरतो की ऑपरेशन करावं लागणार म्हणजे आता काय होणार. त्यापेक्षा तर त्यांनी विचारलं की हो आता लागणार आहे, तर मग त्याची मानसिक तयारी पण होते. आणि लागणार नसेल तर मग तो शांत बसतो. मग त्याला मी सांगते दुसऱ्या डॉक्टरचं ओपिनियन घे. तर मग ते आता इथे हा विषय निघाला म्हणून एक वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो की ज्योतिषाला शास्त्र न समजणारे आणि त्याच्यावरती विश्वास न ठेवणारी पण अनेक मंडळी आहे. कदाचित आपल्या श्रोत्यांमध्ये पण अनेक मंडळी अशी असतील. तर त्यांच्या वतीने मी विचारते की मग ते खरंच शास्त्र आहे का ही मदत घेतली तर ती अंधश्रद्धा होईल किंवा वैज्ञानिक चौकटीवरती हे बसेल का नाही, असे सगळे प्रश्न शंका इथे येऊ शकतात. तर मग त्याबद्दल आपण काय सांगा? म्हणजे ज्योतिष हे शास्त्रच आहे. कारण जे ग्रह तारे आहेत, म्हणजे आता तुम्ही ग्रह तारे मानणार नसाल तर त्याला कोणी काही करू शकत नाही. पण हे ग्रह तारे आणि त्यांची जी किरणं पृथ्वीवर येतात त्याचे जे म्हणजे ही जॉमेट्रीचा हे यात भाग येतो की किती अंशावर ते किरण येत आहे आणि ते तुमच्या पत्रिकेवर किती अंशात ते दिसत आहे. आणि फिरणारे ग्रह पण कुठल्या अंशात त्या पत्रिकेवर काम करत आहेत हे सगळं शास्त्र आहे. आणि अमुक एक ग्रह असा फिरला किंवा ह्या घरात गेला की तो अमुक एक त्याचे प्रॉपर्टीज आहे. म्हणजे हे सगळं लॉजिक आहे. म्हणजे गणिती पद्धतीने मांडलं जातं. म्हणजे अमुक ग्रह इथे आला की तो हे रिझल्ट्स देणार, हे असे नियम ठरलेले आहेत, त्याच्यात बदल नाही. त्यामुळे हे जे लॉजिक मांडणं जे आहे ते खऱ्या ज्योतिषाला आलं पाहिजे. अंधश्रद्धा यात नाहीच आहे की मला दिसतं, मला ते इंट्युइशन होतं, हा भाग खरं म्हणजे ज्योतिषात येतच नाही. अच्छा. आणि त्याच्यावरती पूर्णपणे पत्रिकेचे ग्रह तारे आणि त्याचं गणित यावर आणि त्याच्यावरचं लॉजिक म्हणजे जे नियम आहे ते मांडणं, लॉजिकली मांडणं हे खरं महत्वाचं आहे. ते जर लॉजिक जर मानता आलं नाही तर तिथे तुमचं ज्योतिष बरोबर भाकीत करू शकत नाही, म्हणजे फसतं. बरोबर. जर लॉजिक हे महत्वाचं आहे. पण त्याच्यासाठी त्या ज्योतिषाचा भरपूर अभ्यास पाहिजे, कारण ते लॉजिक नीट मांडता आलं पाहिजे. कारण ग्रह सारखे फिरतच असतात. त्यामुळे ते कुठल्या अंशावर आहे आणि त्याच्या पत्रिकेत किती अंशावर आहे. आता तुळेचा शनी आपण उदाहरणार्थ घेऊ. बरेच जण म्हणतात की माझा तुळेचा शनी आहे म्हणजे मला पैसा मिळालाच पाहिजे, पण प्रत्यक्षात तसं होत नाही. कारण तुळेचा शनी किती अंशावर आहे, तो जर 3 अंशाच्या खाली असेल तर तो अजिबात पैसे देणार नाही आणि तो 18 अंशाच्या वर गेल्यावरही तो पैसे देणार नाही. म्हणजे 3 ते 18 अंशात जर तुळेचा शनी असेल तर तो तुम्हाला पैसा देईल. पण तो कुठल्या घरात आहे, तो जर अगदी घाणेरड्या घरात असेल, म्हणजे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने जी वाईट घरं आहेत तिथे असेल तर तो देणार नाही. त्याला म्हणजे तो वेगळ्या तऱ्हेने काहीतरी हे करेल. तर असं हे लॉजिक आहे. बरोबर. आणि म्हणजे असंही वाटतं की आता चंद्राचा सुद्धा पृथ्वीवरती परिणाम होतो. हो. म्हणजे
इथे आपण वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा आपण म्हणू शकतो की हे ग्रह आपल्यावरती थेट परिणाम करू शकतात. हां पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या पत्रिकेप्रमाणे जे ग्रह आहेत तर त्याच्याप्रमाणे त्याच्या स्थिती ज्या बदलतात त्याप्रमाणे ग्रह तुम्हाला वेगळे फळं देऊ शकतात. बरोबर आहे. असं हां ओके. हो म्हणजे तुमच्या पत्रिकेत किती अंशावर कोण आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. अच्छा हां आणि मग आत्ता गोचरीचा ग्रह किती अंशावर कुठे चाललाय तर त्याच्यावर ते सगळं अवलंबून आहे. ओके. पण मग आता हा ज्योतिषाचा भाग झाला. पण हे ज्योतिष आपले जे सण वार आणि संस्कार हे जे आहे तर त्याच्याबरोबर ते ज्योतिषशास्त्र कसं काम करतं? हां म्हणजे आपले जे सणवार आहे ते सूर्याच्या ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे सूर्य जसा कमी उष्णता देतो जास्त उष्णता देतो त्यावर आपले सणवार अवलंबून आहे. त्याप्रमाणे तुम्ही आहार घेतला तर तुमच्या शरीराला तो उपयुक्त ठरेल असं थोडं त्यात आहे. आणि चंद्राप्रमाणे आपल्या तिथी आहेत त्यामुळे तिथींवर सुद्धा आपले सणवार अवलंबून आहे. म्हणजे महिना हा सूर्यावर अवलंबून आहे आणि त्याच्या ज्या तिथी आहेत त्या चंद्रावर अवलंबून आहेत. आता गणपती येणार आहे तर चतुर्थीला गणपती येतो. तर ती चतुर्थी जी तिथी आहे ती चंद्रावर अवलंबून आहे. तर आता म्हणजे आत्ताच हा प्रश्न आहे की 18 तारखेला गणपती बसवायचा का 19ला बसवायचा. तर आपल्या याच्याप्रमाणे दिवस जो असतो तो एक म्हणजे सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंतचा हा एक दिवस मानला जातो. आपण 12 वाजता आपला काही दिवस बदलत नाही, रात्री 12ला बदलत नाही. आपला हिंदू याच्याप्रमाणे सूर्योदय ते सूर्योदय असा दिवस असतो. तर सूर्योदयाला जी तिथी असेल ती तिथी आपण त्या सणाला मानतो. म्हणजे जरी चतुर्थी 18 तारखेला लागली तरी सूर्योदयाच्या वेळेला 19 तारखेला चतुर्थी आहे म्हणून ती चतुर्थी 19ची धरून गणपती बसवणं हे योग्य आहे. म्हणजे 19 तारखेला गणपती बसवा. हां 19 तारखेला गणपती बसवा. तर ती तिथी केव्हा संपते ती साधारण 1:30-1:45ला ती संपते. तोपर्यंत तुम्ही गणपती बसवू शकता. बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. तर असं ते सूर्य आणि चंद्र ह्यांचा मेळ आपल्या याच्यामध्ये घातलेला आहे. आणि याच्यामध्ये थोडा दर 3 वर्षांनी प्रॉब्लेम येतो म्हणून अधिक महिन्याची सोय केलेली आहे. तर हे मी सगळं या पुस्तकात लिहिलेलं आहे व्यवस्थित. हां आत्ता पुस्तकाचा उल्लेख केला तर मला हे ऐकून या गोष्टीचा खूप आनंद झाला की हे सगळं एका ठिकाणी पुस्तक रूपाने उपलब्ध आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येकाला जसा जसा संदर्भ हवा किंवा विशिष्ट माहिती हवी तर त्यावेळेला ते पुस्तक तुम्हाला तिथे उपलब्ध आहे. हो बरोबर आहे. पण मुळात आता या पुस्तकाची निर्मिती का करावीशी वाटली? हां निर्मिती करावीशी वाटली म्हणजे एकतर मी तिकडे होते आणि तिथे सगळ्याच गोष्टी अवेलेबल होत्या असं नाही. आणि मग जेव्हा एकदा काहीतरी भारतात आलो होतो तेव्हा आमच्याकडे पूजा होती, लघुरुद्र होतं त्या दिवशी. तर माझ्या सासूबाईंनी माझ्या मुलाला म्हटलं की जरा बेलाची पानं आण, बेलाचं झाड आहे आमच्याकडे तर बेलाची पानं आण, 11 आण असं त्या म्हणाले. तो बरं म्हणाला आणि तो गेला आणि त्यांनी त्रिदळ असं एक पान असतं ते त्याला माहीत नाही आणि त्यांनी 11 पानं आणली आणि मग ते म्हणाले अरे असं नाही. मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला की अरेच्छा हे जर आपण यांना सांगितलं नाही मुलांना त्यांना कळणार नाही. आणि माझ्या मुलांसारखी अनेक मुलं असतील त्यामुळे मग असं ठरवलं की आता काही गोष्टी आपण लिहून काढायला पाहिजे. आणि मग ते जरा तसंच राहिलं. मग माझ्या मुलीचं लग्न ठरलं तेव्हा मग आता ते लग्न करायचं म्हणजे आता काय काय करायचं हा सगळा प्रश्न आला. मग ते ह्याला विचार त्याला विचार पण असं कोणालाच धड काही माहिती नव्हतं. आणि सासूबाईंना म्हणजे त्या वयस्कर झाल्या होत्या त्या थोडं फार सांगत होत्या पण जास्त करून नव्हतं एवढं सांगता येत. हां ते अभ्याई भोजन करायचं मग ते त्यांचं असतं अमुक असतं वगैरे वगैरे. मग म्हटलं नाही आता हे आपण लिहून काढ. मग माझी मावशी होती तिच्या सासूबाई बऱ्याच असं लिहून काढण्यात एक्सपर्ट होत्या. मग तिने मला सांगितलं की हे असं असं कर. मग मी ते शेवटी सगळं लिहून काढलं
आणि मग आमच्याकडे बोडणं असतं. तर ते बोडण्याचं ते तंत्र असतात जरा, मग ती सांभाळायला लागतात, म्हणून मग ते लिहून काढलं. असं ते बऱ्याच गोष्टी लिहित लिहित मी गेले. आणि मग एकदा असा वेळ मिळाला आणि म्हटलं आता याचं, मग माझा मुलगा म्हणाला याचं तर पुस्तक कर. म्हटलं बरं पुस्तक कर. आणि मग ते असं ठरवलं की थोडे म्हणजे नातेवाईकांपुरतंच करावं असं. मग ते लिहिता लिहिता खूप मोठं झालं. मग मी म्हटलं की आता हे प्रकाशन करावं याचं. आधी 100 कॉपीजच काढाव्या. मग म्हटलं की आता धार्मिक हे कोण करतं, तर प्रसाद प्रकाशन. म्हणून मग मी प्रसाद प्रकाशनकडे गेले. मग तुम्ही ते वाचलं आणि मग अशा तऱ्हेने हा पुस्तकाचा प्रवास सुरू झाला. मग त्याच्यासाठी अजून काय काय लागेल हे तुम्ही सांगितलं की फोटो लागतील, काय लागेल. मग पत्रींचे फोटो लागतील, कारण पत्री म्हणजे काय हे पुढच्या पिढीला कळायला पाहिजे. अगदी 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 म्हणजे मग ते फोटो रंगीत असल्याशिवाय त्यांना कळणार नाही. अगदी खरं. बरं, त्या पत्रींचा उपयोग तर काय, तर ते विज्ञानाप्रमाणे त्याचा काय काय उपयोग आहे हे सगळं लिहिलेलं आहे. हां, तर ते तुम्ही वाचा म्हणजे असं. नक्की नक्की. तर अशा रीतीने हे पुस्तक आकाराला आलं. पण मग मला आता सांगा की आता हे या पुस्तकाचा विषय जर का सणवार आणि संस्कार हा जर आहे, तर त्याच्यामध्ये इतर गोष्टी पण का आलेलं, आणि हे सणवार आणि संस्कार यांचा एकमेकांशी मुळात संबंध काय? आता सण म्हटलं तर नुसते सण, तर मग ते सणांमध्ये वार का घुसले, आणि या दोन्हीचा संस्काराशी नक्की काय संबंध आहे? तर सण हे महिन्यांमध्ये आहेत आणि त्यात सुद्धा वारांचा संबंध येतो. आता उदाहरणार्थ गणपती आपण मंगळवारी बसवणार आहोत, म्हणजे अंगारक योग आहे त्या दिवशी. तर तो अंगारक योग का झाला, कारण मंगळवारी गणपती बसतायत म्हणून तो अंगारक योग झाला. बुधवारी बसले असते तर तो अंगारक योग झाला नसता. म्हणजे अंगारक हे मंगळाचं नाव, मंगळाचं नाव अंगारक एक आहे म्हणून तो अंगारक योग झाला. असा तो थोडासा दिवसांचा प्रश्न आहे. आता हे त्रिपुरी पौर्णिमा किंवा काय जी सोमवारी आली तर तिला जास्त महत्त्व आहे, कारण ते शंकराचं व्रत आहे. हां, तर मग शंकराचा वार कुठला, तर सोमवार. तर असा वारांचा संबंध सणांमध्ये येतो. आणि संस्कारांच्या ह्याच्यात येतो म्हणजे मुलीचं लग्न झाल्यावर वर्षभरात जे सण असतात ते प्रत्येक सण म्हणजे प्रत्येक महिन्याला ते सण जवळजवळ येतात. तेव्हा त्या मुलीला जावयाला काहीतरी आपण देतो, जेवायला बोलवतो, असं करतो. आता गुढीपाडवा असतो तेव्हा पाडव्याचा सण म्हणून मग जावयाला काहीतरी देतात. मग पुन्हा येतो वैशाख महिना, चैत्र वैशाख असं ओळीने घेतलं तर वैशाखामध्ये पुन्हा अक्षय तृतीयेचं म्हणून पाण्याचं काय संबंधित काहीतरी तुम्हाला द्यायचं असतं. ज्येष्ठ महिन्यात पुन्हा आंबे येतात म्हणून त्याचं वाण जावयाला देतो. असे सगळे हे सण म्हणजे लग्न झाल्यावर पण ते केले जातात. तसंच मग ते सणाच्या ह्याच्याप्रमाणे पुढे मुलं होतात त्यांचं पण बघितलं जातं. आणि मुळात जे 16 संस्कार आपण म्हणतो ते जन्मापासूनच सुरू होतात. जन्मापासून सुरू होतात. हा सुद्धा संस्काराचा भाग आहे. मग ते कुठल्या एकत्र मग आता चातुर्मासामध्ये कुठलंही शुभ कार्य आपण करत नाही. मग चातुर्मास म्हणजे काय हे बघायला लागतं. म्हणजे त्यात पुन्हा 4 महिने आले ना. चातुर्मास म्हणजे 4 महिने. मग ते आषाढापासून कार्तिकी महिन्यापर्यंत आपल्याला बघावं लागतं. मग त्याच्यासाठी तुम्हाला वार सण सगळंच बघायला लागतं ना. आणि तिथी म्हणजे पंचांगाची जी 5 अंग आहेत त्याच्यात हे सगळं येतंच. कोणती आहेत ही अंग? पंचांगाची 5 अंग म्हणजे वार, नक्षत्र, तिथी, योग आणि करण ही 5 अंग पंचांगाची, जे आपलं मूळ हे आहे ज्याच्यावरून आपण सगळं म्हणजे ज्योतिषानं तर पंचांग रोजचं माहितीच पाहिजे आणि आपल्यालाही माहिती पाहिजे की कुठल्या दिवशी काय आहे, कुठला चांगला दिवस आहे, त्या दिवशी आपण काय करायचं, ह्याच्यासाठी आपल्याला हे पंचांग लागतंच. म्हणजे बरोबर बरोबर, अगदी बरोबर आहे.
तर मग आता याच्यामध्ये या पुस्तकामध्ये आपण सुरुवात जी केलेली आहे तर तीच मुळात बाळांपासून केलेली. तर हे 7 वार आणि त्यांचं महत्त्व सणांच्या किंवा संस्कारांच्या दृष्टीने काय आहे? अं, प्रत्येक वाराला एक एक देवता दिलेली आहे आणि आता काही वेळा एखाद्याला तर शंकर आवडतो, कोणाला गणपती आवडतो, कोणाला लक्ष्मी आवडते, कोणाला विष्णू तर त्या देवतेची जी काय आराधना करायची आहे ती त्या त्या वारापासून जर तुम्ही केली तर ती जास्त फलरूप होते. ओके. आणि त्या त्या वारांना ती धान्य पण अलॉट केलेली आहेत. अच्छा. हां, म्हणजे तुम्ही या दिवशी हे खाल्लं तर तुम्हाला शरीराला सगळंच म्हणजे मिळू शकतं. हां, म्हणजे आता मंगळवारी मसूर हे धान्य आहे. अच्छा. हां, तर मंगळवारी शक्यतो तुम्ही मसुराची डाळ काहीतरी खावं किंवा बुधवारी मूग हे धान्य आहे. अच्छा. म्हणजे तुम्हाला सगळी सात्विक धान्य तुमच्या मिळतात. शरीराला मिळतात. रविवारी तीळ खावेत असं आहे. तर तीळ का खावेत जास्त करून तर त्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण खूप आहे तिळामध्ये. म्हणून तुम्ही ते तीळ रविवारी खाल्ले तर तुम्हाला आठवड्याभराचं कॅल्शियम मिळतं. बरोबर. अशी सगळी आपल्या शास्त्रामध्ये विज्ञानाला धरून योजना केलेली आहे. म्हणजे पण व्यवस्थापनच केलेलं हां. आहे. अच्छा. पण ते कोणी लक्षातच घेत नाही. हां, काय होतं यांनी असं आजकालच्या पिढीला वाटतं. पण त्याच्या खोलात जाऊन विचार केला तर हे सगळं तुम्हाला मिळतं. त्याचे तुम्ही वेगवेगळे पदार्थ करा ना, पण इन्ग्रेडियंट एक तो ठेवा. हां, हां, हां. हे सहज करता येण्यासारखं आहे. हां. आणि जगाच्या पाठीवरती आपण कुठेही असलो तरी हे साधारणपणे पाहता येण्यासारखं आहे. आहे. अगदीच आहे. पण मग आता आपला जो श्रोतृवर्ग आहे तो सगळीकडे पृथ्वीभर पसरलेला आहे. हो. तर आता जे पदार्थ आपल्याकडे जे सांगितलेले आहेत तर ते भारत सोडून बाहेर आता उपलब्ध असतात सगळीकडे. पण ते त्या भूमीमध्ये उपलब्ध असलेले ते त्यांनी आहारात समाविष्ट केलेले चांगले का इथलेच करावे किंवा नाही. ऋतुमानाप्रमाणे त्या ठिकाण असलेले कुठले पदार्थ कसे खावे असं त्याच्याबद्दल काही मार्गदर्शन करू हां, शकता म्हणजे का? हे आपले जे पदार्थ आहेत ते आपल्या भूमीमध्ये होणारे आहेत. त्यामुळे आपल्या भूमीतले सगळं जे काही जीवनसत्व आहे ते त्या धान्यात उतरतं. पण आता बाहेरच्या देशात गेल्यामुळे तुम्ही त्याला सिमिलर असे काही जर तिथे पदार्थ असले तर आता आफ्रिकेमध्ये रताळ्याला सिमिलर टॅपिओका म्हणून एक रताळ्यासारखं धान्य म्हणजे मूळ मिळतं. तर ते तुम्ही वापरू शकता रताळ्याच्या ऐवजी. किंवा चवळी हे जे धान्य आहे ते तिथे मुबलक प्रमाणात तयार होतं. अच्छा. तर ते तुम्ही आता माझ्या याच्याप्रमाणे रविवारी चवळी खावी असं आहे. तर आता ती तुम्ही मग त्याचा हे वापर करा चवळीचा. कारण तिथे जे बनतं ते तिथल्या मातीचे गुण त्याच्यात आलेले असतात. बरोबर. त्यामुळे ते तुमच्या शरीराला पण ते मिळतात. मिळतात. त्यामुळे तुम्ही तसं बघू शकता काय आहे ते. आणि नाहीतर मग आता सगळंच इथनं मिळू शकतं तर घेऊ शकता तसं. बरोबर. पण शक्यतो तिथे जे मिळत असेल ते तुम्ही घेतलं तर जास्त बरं आहे. बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे. आता मराठी वर्षाचे जे 12 महिने आहेत तर त्याचं वैशिष्ट्य काय आहे? हां, म्हणजे आता 12 महिन्यांमध्ये वेगवेगळे 12 सण आणि सूर्याच्या गतीप्रमाणे ते आपले महिने ठरलेले आहेत. आता पहिला आपण चैत्र घेऊ. तर आता हे मी थोडक्यात सांगते कारण काय करावं आणि काय करू नये हा एक भाग येतो. आणि आम्हाला वेळच नसतो, हे आम्ही करूच शकत नाही असे हल्ली म्हणायचं हे म्हणजे असतं. आणि खरंच काही लोकांना खरंच खूप काम असतं. तर थोडक्यात मी असं म्हणते की त्या महिन्याचं काय करावं. तर आता चैत्र महिना सुरू झाला की गुढी उभारतो. तर ती तेवढी गुढी तरी आपण उभारावी आणि कडुलिंब जे असतं त्याची चटणी खावी. कडुलिंब हे खूप आरोग्यदायी वनस्पती आहे.
तर वर्षाच्या सुरुवातीला तुम्ही एक कडू रस पोटात गेला तर तुमचं पचनक्रिया सुधारते. म्हणून ते कडुलिंबाची चटणी, कारण त्याच्यामध्ये मिरे, गूळ हे सगळे पदार्थ. कशी करतात ही चटणी? 7-8 पाने कडुलिंबाची, मिरीचे दाणे 4 ते 5, ओवा 1 छोटा चमचा, हे सगळं एकत्र वाटून त्याची चटणी. दुसरा प्रकार आहे 7 ते 8 कडुलिंबाची पानं, 2 इंच चिंच, मिरीचे दाणे 4 ते 5 आणि गूळ अंदाजे, अशी पण एक चटणी. असे 2 प्रकारे चटणी केली जाते. पण ह्याच्यामध्ये म्हणजे कडुलिंब, मिरे ही मुख्य हे इंग्रेडियंट्स आहे जी पाचक आहेत. आता मग वैशाख महिना, त्याचे काय चैत्र वैशाख. आता वैशाखात काय येतं, आंबा, जास्त करून कैरी येते. आणि आपण चैत्रगौरीचा हळदी कुंकू करतो, त्याच्यामध्ये कैरीची डाळ, पन्हं हे वापरतो. ते अक्षय तृतीयेपर्यंत तो हळदी कुंकाचा कार्यक्रम. आता हळदी कुंकू कोणी करत नाही, पण निदान तुम्ही पन्हं, आंब्याची डाळ हे तरी खाण्यात ठेवावं. कारण कैरीमध्ये सी व्हिटॅमिन खूप आहे आणि त्याचा उपयोग आपल्या शरीराला होतो. आणि आंब्याची डाळ म्हणजे त्यात हरभऱ्याची डाळ मुळात असते की जी प्रोटीनयुक्त आहे. त्यामुळे हे तुम्ही घेतलं. आणि पन्हं, पुन्हा चैत्र वैशाख हे उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे शरीराला थंडपणा आणि रसयुक्त काहीतरी हवं, म्हणून ते पन्हं आहे. म्हणून चैत्र वैशाखचं हे. नंतर वैशाखात मुख्य सण येतो तो अक्षय तृतीया. त्या दिवशी दानाचं महत्त्व आहे. म्हणजे पितरांसाठी तुम्ही काहीतरी करा असंही आहे. आणि पितरांच्या नावाने तुम्ही दान करा. तर ते दान कसलं करायचं आहे, शक्यतो पाण्याचं दान करायचं आहे. म्हणून जिकडे तिकडे पाणपोई तेव्हा म्हणजे तान्हेल्याला पाणी द्यावं. आता तिथे कोणी पाणी पित नाही, तर म्हणजे आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे एखाद्या तान्हेल्याला आपण एखादी छोटी बिस्लरीची बाटली दिली तरी त्याचा उपयोग होईल. कुठून तरी तान्हेल्याला पाणी मिळावं हा उद्देश आहे. असं हा वैशाख महिना आहे. मग ज्येष्ठ महिना येतो तेव्हा आंबे येतातच. मग आंबे सुद्धा भरभरून अगदी नाही खावे, दिवसाला 1-2 आंबे खावेत, म्हणजे ते तुम्हाला व्यवस्थित पचतील. आणि ज्येष्ठाला थोडी थोडी पावसाची सुरुवात होती. आणि ज्येष्ठ महिन्यात मुख्य सण येतो वटपौर्णिमा. आता त्या वटपौर्णिमेचं महत्त्व एवढं नाही, कोणी पूजा करतात करत नाही, पण ॲक्च्युली मग वडाचं झाड कुठेतरी लावा. असं जरी तुम्ही केलं तरी त्याचा उपयोग होईल. वडाच्या झाडाचा ह्या दिवसामध्ये बायकांना खूप उपयोग होतो, कारण त्यातनं जे एक प्रकारचं द्रव्य बाहेर पडतं त्याचा त्या बाईच्या शरीरावर चांगला परिणाम होतो. मग निदान बाईनी त्या दिवशी वडाच्या बॉन्साय घरात आणा, त्याच्या सान्निध्यात थोडा वेळ राहावं, असं जरी केलं तरी तो उद्देश बराच होऊ शकतो. म्हणजे त्याची पूजा वगैरे करणं हे आपण लावून दिलेलं आहे. त्याच्या मागे म्हणजे ती पूजा करताना जो वेळ जातो तेव्हा ती श्वासोश्वास करतच असते ना. मग त्या झाडाखाली ती श्वासोश्वास करते तेव्हा तिला ते मिळतं केमिकल जे स्रवतं वडातून, ते तिला त्याच्यातून मिळू शकतं. बरोबर. म्हणून ते लावलेलं आहे. पण हा भाग ते लक्षातच घेत नाहीत. आता नुसतंच का हे शब्द फार वापरला जातो. आणि मला या गोष्टीचं नेहमी खूप वाईट वाटतं की पूजा सोडा, पण निदान तुम्ही त्याच्या खालती जाऊन बसा. तर त्याच्यावेळी पूजा करण्यासाठी म्हणून वडाची फांद्या, झाडं याची सगळी बरोबर नाहीये. म्हणजे तो मूळ उद्देश बाजूलाच राहतो आणि आपण त्याच्यातनं काहीतरी चांगला मिळवण्याच्या ऐवजी आपण त्याचा नाश करतो. त्यापेक्षा मग वडाचं झाड लावा कुठेतरी, म्हणजे ते सावली देईल ना. पूर्वी वडाच्या म्हणजे जेव्हा चैत्रगौरीचं हळदी कुंकू असायचं तेव्हा पूर्वी वडाची पानं आणायचे आणि त्याच्यावर ती डाळ द्यायचे. म्हणजे त्या वडाच्या पानातलंही सत्व त्या डाळीत उतरायचं. पण आता वडाची झाडच नाही आहेत, त्यामुळे शेवटी कागदाच्या प्लेट्स आलेल्या आहेत.
मग आता ज्येष्ठानंतर काय येतोय आषाढ. चैत्र, आषाढ. मग आषाढामध्ये म्हणजे आषाढात जरा पावसाळी हवा असते, म्हणून मग तेव्हा तुम्ही शक्यतो कमी हे का म्हणजे पचनक्रिया तुमची मंदावलेली असते, म्हणून उकडलेले पदार्थ जास्त हे केले सांगितले. आणि आषाढामध्ये म्हणजे कांदे नवमी येते, तेव्हा फक्त कांद्याचे पदार्थ कोण खायचे, कारण त्याच्यानंतर आषाढी एकादशी येते, मग चातुर्मास सुरू होतो. मग कांदा हा तामसी आहे, वांग हे वातूळ आहे, हे पदार्थ वर्ज्य करायला सांगितले चातुर्मासात. हां, म्हणजे त्याला काहीतरी कारण आहे. आणि आषाढातली जी अमावस्या आहे ती दिव्याची आवस म्हणून आपण मानतो, तर त्या दिवशी उकडलेले दिवे हा पदार्थ असतो. म्हणजे ते त्यात गूळ, कणिक आणि तुपाबरोबर खायचं, म्हणजे ते तुम्हाला पचायला सोपं जातं. आणि ॲटलिस्ट निदान पूर्वीचे आपले काय दिवे होते त्याचं महत्त्व तरी बघा आणि ते स्वच्छ करून त्याची पूजा करा. मग आषाढ, मग काय श्रावण येतो. श्रावण मग तर अनेक हे आहेत आणि अनेक उपास सांगितले. कारण श्रावणात का उपास सांगितले, सोमवारचा उपास सांगितला आहे, आणि सोमवारी संध्याकाळी तो सोडायचा आहे. तेव्हा सुद्धा भाजलेलं धान्य करून त्याचे पदार्थ, धान्य भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याचे पदार्थ करायचे, कारण ते पचायला हलकं होतं म्हणून. कारण दिवस तुम्ही उपास केलेला असतो, त्यामुळे ते पचायला हलकं म्हणून भाजून घ्यायचे. आणि श्रावणामध्ये शंकराला दुधाचा अभिषेक सांगितला आहे. आता आपल्याला काय वाटतं, दुधाचा अभिषेक म्हणजे किती दूध वेस्ट होत आहे, हे होत आहे, पण त्याला कारण असं आहे की श्रावण महिन्यामध्ये हिरवा चारा खूप मिळतो आणि ते जनावरं हिरवा चारा खातात, त्याच्यावर बऱ्याच आळ्या बिळ्या असतात, त्या तशाच त्यांच्या पोटात जातात, त्याचं त्या दुधामध्ये उतरतं आणि मग ते दूध आपल्याला नीट पचत नाही. म्हणून शक्यतो तुम्ही मग देवाला अभिषेक करा आणि दूध फार पिऊ नये, म्हणून ते शंकराला दुधाचा अभिषेक सांगितलेला आहे की दूध तुम्ही जास्त पिऊ नये, कारण त्या हिरव्या चाऱ्यामुळे आपल्या पचनक्रियेवर पण त्याचा परिणाम होतो आणि वर्म्स होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ते शंकराला दुधाचा अभिषेक घाल, कारण ते दूध वाया जातं हा त्यातला उद्देश नाही आहे. पण तुम्ही मग अभिषेक नका करू, पण दूध कमी प्या, ॲटलिस्ट उकळलेलं चांगलं असं दूध प्या, तर ते बरोबर. आणि मग शुक्रवार जिवतीचा आपण सवाष्ण बोलवतो, जिवतीची पूजा करतो, श्रावणी शुक्रवार, तर तेव्हा पुरणपोळीचं हे असतं, म्हणजे पुन्हा प्रोटीन्स मिळावेत आणि पुरण हे शिजवलेलं असं असतं, म्हणजे तसं ते हलकं होतं. त्यामुळे अशी ती योजना केलेली आहे. म्हणून आणि श्रावणात मंगळागौर पण असते, मग तेव्हा खूप जणी खेळ खेळतात, तर ते खेळ खेळण्यासाठी वर्षभर पूर्वी प्रॅक्टिस करायची. म्हणजे नागपंचमी आली, फुगड्या खेळा, हे करा, असं चालायचं. म्हणजे ते खेळ त्यांना खेळता यायचे, त्यामुळे त्यांचं शरीर लवचिक राहायचं. आणि ते त्याच्या खेळातसुद्धा आता ती बसफुगडी, आता कोणाला येणार नाही बसफुगडी घालता, पण त्या बसफुगडीमुळे पाय, कंबर आणि पाठ याला व्यवस्थित व्यायाम होतो. आणि मग पूर्वीच्या बायकांना कुठलेही जास्त आजार होत नव्हते. म्हणजे जे आजार होते ते माल न्यूट्रिशनमुळे व्हायचे, कारण सगळ्यांचं जेवण झाल्याशिवाय घरची बाई जेवणार नाही. मग तिला ते म्हणजे खूप वेळाने ती जेवायची, मग तोपर्यंत तिची भूक जायची, त्यामुळे तसं व्हायचं. पण असे काही सांधे दुखतायत, हे दुखतायत असं व्हायचं, कारण ते हलत्या राहायच्या खूप. आणि ह्या सगळ्या ज्या याच्यामध्ये मंगळागौरीच्या खेळातले जे व्यायाम आहेत ते तुमच्या संपूर्ण शरीराला व्यायाम होतो, प्रत्येक मसलला व्यायाम होतो त्याच्यामुळे. म्हणून ते अशी योजना केलेली आहे. मग श्रावण झाल्यानंतर येतो भाद्रपद, तो गणपती, गौरी
आणि पितृ पंधरवडा येतो. म्हणजे आपल्या पूर्वजांचं तुम्ही स्मरण करावं, त्या निमित्ताने दान करावं असं आहे. आता पितृ जो आपण हे पक्ष म्हणतो त्याला, तेव्हा आपण जे काय कावळ्याला ठेवतो किंवा पिंडदान करतो, तो त्या पितरांचं दुपारचं जेवण असतं. आणि जेव्हा त्यांच्या तिथीला आपण करतो तेव्हा ते संध्याकाळचं जेवण असतं. म्हणजे त्या आपल्याला जसं 2 वेळा जेवायला लागतं तसं त्या पितरांनाही 2 वेळा जेवायला लागतो, पण त्यांचा दिवस हा वर्षाचा असतो. त्यामुळे आपण पितृपंधरवड्यात सकाळचं जेवण दिलं तर पण तेवढं तरी करावं, एक वेळचं तरी जेवण त्यांना द्यावं. ते काही जेवतात असं नाही, म्हणजे लोक म्हणते ते कुठे जेवतात, पण तेव्हा ते त्यांचं वासना जी असते अन्नावरची ती वासानी शुद्ध होते. म्हणजे त्या अन्नाचा वास त्यांना येतो, तेव्हा हे पितर लोक या काळामध्ये खाली आलेले असतात असं मानलं आहे. त्यामुळे अन्नाच्या वासानी त्यांची तृप्ती होते आणि ते आपल्याला आशीर्वाद देऊन पुढे निघून जातात. त्यामुळे अर्थात हे पुन्हा तुम्ही म्हणाल श्रद्धा अंधश्रद्धा, पण हे तुम्ही जर केलं नाही तर पुढच्या पिढीमध्ये अनेक प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे हे तुम्ही एवढं जरी केलं तरी ते पुढचे प्रॉब्लेम हे होतात. कारण तुम्ही तुमच्या पूर्वजांना आठवलंच पाहिजे ना केव्हा तरी. तुम्हाला जन्म दिलाय तर त्यांचं आभार मानलेच पाहिजेत तुम्ही. बरोबर. हे आभार प्रदर्शन आहे एक प्रकारचं. जसं ज्यू लोकांमध्ये एक थँक्स गिव्हिंग नावाचा एक सण असतो, तसा हा आपला थँक्स गिव्हिंग आहे असं समजा. ही चांगली कल्पना आहे. बरोबर. म्हणजे पितृपंधरवडा आपला सगळा तो त्याच्यामध्ये. हां, म्हणजे त्या त्या तिथीला आता कोण द्वितीयेला गेलंय, कोण चतुर्थीला गेलंय, तर त्या त्या तिथीनं त्यांचं आणि समजा तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला तुम्ही हे करू शकता. तेव्हा तुमचे पितर संतुष्ट होऊ शकतात. मग त्याच्यानंतर नवरात्रच येतो. म्हणजे तो तर उत्तम काळ आहे सगळा. देवीची उपासना आहे. पहिले 3 दिवस लक्ष्मीची उपासना आहे. नाही, पहिले 3 दिवस कालीमातेची उपासना आहे, मधले 3 दिवस लक्ष्मीची उपासना आहे आणि शेवटचे 3 दिवस सरस्वतीची उपासना आहे. अशी ती नवरात्रात सर्व म्हणजे देवी ही एक कल्पना धरून ती उपासना ठरवलेली आहे. नवरात्रात तुम्ही बाकी काही नाही केलं तरी 24 तास नंदादीप लावलात, मग ते तर तुम्ही मोठा दिवा आणून आत्ता तेल घालून बाहेर गेलात, 12 तासांनी परत आल्यावर परत तेल घातलं, असा 24 तास नंदादीप ठेवला तरी तुमच्या घरात एक प्रकारचं चांगल्या लहरी निर्माण होतात. त्यामुळे बाकी काही तुम्ही पूजा अर्चा नाही केली आणि फक्त नंदादीप लावला तरी सुद्धा तुम्ही त्याच्या हे चांगल्या लहरी अनुभवू शकता. म्हणून नवरात्र हे उपयुक्त आहे. मग काय नवरात्रातले शेवटचे दिवस लक्ष्मीपूजन असतं, ते तर सगळ्यांनाच माहिती. आणि मग कार्तिक महिना सुरू होतो, पाडवा, भाऊबीज असं असतं. आता आजकाल बहीण भावांचं रिलेशन पण खूप वेगळं झालेलं आहे. भाऊबीजेला खरं म्हणजे भावानी बहिणीकडे जेवायला जायचं असतं, पण लोकांना काय वाटतं, काही नाही, बहिणीकडे जायचं, तिला ओवाळणी घालायची, नकोच ते, असं आजकाल झालेलं आहे. पण त्या आईनंतर बहिणीचा मान आहे भावाला ओवाळण्याचा, आणि त्याला ओवाळणं म्हणजे त्याचं आयुष्य वाढणं याच्यासाठी बहिणींनी ओवाळायचं आहे आणि त्याला जीव खाऊ घालायचं आहे. पण हे लक्षातच घेत नाही, तिला काहीतरी द्यावं लागेल, मग खर्च करावा. बहीण काही त्याच्यावर अवलंबून नसते, सगळ्याच बहिणी तशा नसतात, पण स्वतःचं आयुष्य वाढवून घेण्यासाठी तरी तुम्ही ओवाळणी घालायला पाहिजे ना, ओवाळून घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी तो कार्तिक महिना आहे. ओवाळणी घालणं हे नाही महत्त्वाचं, ओवाळून घेणं हे महत्त्वाचं आहे. ओवाळून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. मग ती खूप बहीण तुमची लांबची असो, सख्खी असो, पण ओवाळून घ्यायला पाहिजे, हे लक्षात घ्यायला पाहिजे भावाला. मग तुम्ही काय भले थोडी घाला, जास्त घाला, ती तुमची ऐच्छिक आहे, पण तो हे समजून घेत.
आता कार्तिक महिन्यात त्रिपुरी पौर्णिमा येते, तेव्हा शंकराचं ते व्रत आहे, त्रिपूर लावला जातो, कारण त्रिपुरासुराचा वध त्या दिवशी केलेला आहे म्हणून तो त्रिपूर लावला जातो. तर हे खेडेगावात अजून तो त्रिपूर लावला जातो. 33 वातींची एक वात असं केलेली असते, ती लावली जाते, पण ते आजकाल शहरात ते दिसत नाही. म्हणजे वातींचे पण पुष्कळ प्रकार आहेत. हो, म्हणजे ही त्रिपुरी वातींचे भात बरेच प्रकार आहेत, पण ते आता सगळं सांगणं शक्य नाही. आणि मग कार्तिक संपल्यावर मार्गशीर्ष येतो, तेव्हा दत्तगुरूंचा जन्म होतो. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्तगुरूंचा जन्मोत्सव आहे. आता दत्तगुरूंची उपासना, ज्यांचं आत्री गोत्र आहे त्यांनी तर दत्तगुरूंची उपासना करायलाच पाहिजे काही जण. आणि दत्त हा लवकर प्रसन्न होणारा देवता आहे. आता ज्यांना खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी म्हणजे पुरुषांनी गुरुचरित्राचा 14वा अध्याय जर रोज वाचला तर त्यांचे प्रॉब्लेम्स कमी व्हायला मदत होते. तर ती सुरुवात केव्हा करायची? मार्गशीर्ष पौर्णिमेपासून. ओके. हां, ओके. तर हा असा आहे. गुरुचरित्र बायकांनी वाचू नये असं त्यात लिहिलेलं आहे. मग त्याच्यावर आजकाल म्हणलं जातं का नाही वाचायचं, कारण त्याच्यात जे शब्द आहेत त्या शब्दांचा बाईच्या गर्भाशयावर परिणाम होतो, म्हणून ते बायकांनी वाचायचं नाही. आफ्टर मेनोपॉज तुम्ही हवं असलं तर वाचू शकता, पण एवढे इतर दुसरी स्तोत्र असताना तेवढ्या एकावरच तुम्ही का वाचायचा अट्टहास करता, हे काही मला पटत नाही. अगदीच म्हणजे ती तशी रचना केलेली आहे की ती पुरुषांचं हे बळ वाढेल अशी त्याच्यात रचना केली आहे, म्हणून ते बायकांनी वाचायचं नाही गुरुचरित्र. तसंच गायत्री जप हा दीक्षा घेतलेल्यांनीच म्हणायचा आहे. पूर्वी सगळ्यांच्या ह्याच्यात मुंज होत होती, आता ती होत नाही. आता ती फक्त ब्राह्मणांपुरतीच मर्यादित राहिलेली आहे. पण ती मुंज हा एक शोध झालेला आहे, त्याच्या मागचं कारण विसरून गेले. पण गायत्री मंत्रासारखा हा इतका प्रभावी मंत्र कुठलाही नाही. तो ज्यांनी दीक्षा घेतली त्यांनी तो जरूर म्हणावा. आणि बायकांनी का म्हणू नये, कारण आपल्या DNA मध्ये 2 DNAच्या मात्रा कमी आहेत. म्हणजे 24च्या ऐवजी स्त्रीमध्ये 22च त्या हे आहेत क्रोमोसोम्स. हां, म्हणजे 2 दुसरे आहेत पण ते कमी याचे आहेत त्या, आणि पुरुषांमध्ये 24च्या 24 आहेत. त्यामुळे गायत्री जप म्हटल्यावर पुरुषांची ऊर्जा वाढते, आणि बाईंनी म्हटलं तर तिला पुरुषत्व येऊ शकतं, म्हणून तिने गायत्री जप म्हणायचं नाही आहे. हे त्याच्या मागचं सायंटिफिक कारण आहे, पण हे लक्षात घेत नाही. आणि असं पण आहे ना की गायत्री मंत्रामुळे वैराग्य येतं. हां, वैराग्य येतं, आणि वैराग्यापेक्षा उष्णता खूप वाढते. अच्छा. कारण तो खूप सूर्याची उपासना आहे ती. तर ती एवढी उष्णता स्त्री पण सहन करू शकणार नाही. हां, कारण तसं तिचं जे शरीर आहे ते एरवी टफ आहे, पण काही वेळा ते कोमल पण आहे. त्यामुळे ती उष्णता ती सहन करू शकणार नाही. आणि मासिक पाळी हा एक प्रकार स्त्रीच्या मध्ये असतो. जेव्हा तुम्ही पुरुषचरण करता किंवा जप करता त्याला ती कंटिन्युटी हवी असते, ती स्त्रीकडून होऊ शकत नाही. म्हणून गायत्री जप शक्यतो स्त्रियांनी म्हणू नये. आणि मुळात मुंज हा उपनयन संस्कार जो विद्यारंभ करण्यासाठी तसा आता मुलींचा पण मुंजीसारखा एक प्रकार करतात की त्यांना पण विद्यारंभ करण्याचं हे मिळावं म्हणून. तर त्याच्यामध्ये एक मेधा स्तोत्र म्हणून आहे, ते मुलींनी जरूर वाचावं. जसं गायत्रीला पर्याय ते मेधा स्तोत्र आहे. अच्छा, म्हणजे गायत्री ऐवजी इथे मेधा स्तोत्राची दीक्षा दिली जाते. ते सरस्वतीची उपासना आहे ती. अच्छा. तर ती आता आपण रोजच्या व्यवहारात सुद्धा मुलगा मुलगी असा फरक करत नाही. मुलींना पण आपण व्यवस्थित शिक्षण देतो आणि द्यायलाच पाहिजे, त्या कुठेही कमी नाही आहे. तर त्यांचाही तो तसा संस्कार केला
तर आणि मेधा स्तोत्र त्यांना शिकवलं तर त्याही पुढे जातील. म्हणजे संस्काराच्या दृष्टीने आणि पुढच्या आयुष्यात विद्या मिळण्याच्या दृष्टीने उपनयन संस्कार हाही होणं आवश्यक आहे. तर तो करावा. मग मार्गशीर्ष झाल्यानंतर पौष महिना येतो. पौषामध्ये पहिला येतो संक्रांत. तर संक्रांत हा सण आहे तेव्हा सूर्याची उष्णता खूप कमी झालेली असते, थंडी असते. त्यामुळे मग तुम्ही डार्क कपडे घाला म्हणून ती योजना केली आहे. काळे कपडे, नाहीतर एरवी काळा रंग हा निषिद्ध मानला आहे, पण संक्रांतीत तो काळा रंग घाला असं म्हटलं आहे. कारण काळा रंग उष्णता शोषून घेतो, जी आपल्याला आवश्यक आहे. आणि तीळ आणि गूळ यांनी तुम्हाला शरीराला उष्णता मिळते. आणि एरवी नाही तर तेव्हा त्या महिन्यात तुम्ही तिळगुळ खाल्ला तर तुम्हाला कॅल्शियमची वर्षभर कमतरता पडणार नाही. कॅल्शियमसाठी वेगळ्या गोळ्या घ्यायला लागणार नाही. म्हणून शक्यतो तुम्ही प्रत्येक पदार्थात तीळ घाला. रोज 2 चमचे जर तीळ खाल्लं तर आयुष्यात कधीही कॅल्शियम कमतरता जाणवत नाही. पण ते रोज काही 2 चमचे तीळ खाणं होत नाही, प्रॅक्टिकली होत नाही. तर निदान संक्रांतीच्या वेळेला तिळगुळ खा जास्त. अगदी बरोबर. मग येतो माघ. मग तेव्हा वसंत पंचमी हा एक चांगला दिवस आहे जेव्हा तुम्ही काही चांगल्या गोष्टी सुरू करता आणि उत्तरायण सुरू होतं. उत्तरायण म्हणजे सूर्याची किरणं उत्तरेकडे झुकायला लागतात आणि जो शुभ काळ आहे असं आपण मानतो. आणि तेव्हा निसर्गात पण चांगला असतो निसर्ग. सगळं आपल्याला म्हणजे धान्य बिन्य घरात आलेलं असतं. इनफॅक्ट दिवाळीच्या वेळेलाच आलेलं असतं. पण उत्तरायण तुम्ही जितकं जास्त हे कराल तितकं तुमची बॉडी पण चांगली होते, फ्रेश होते. वसंत ऋतू येतो. त्यामुळे तुम्हाला जास्त छान वाटतं. म्हणजे थोडीशी थंडी असते, उन्हाळ्याला अजून सुरुवात व्हायची असते. त्यामुळे तुम्ही चांगलं करू शकता. मॉलिश बिलिश तेव्हा केलं आणि आंघोळ केली तर चांगलं वाटतं. बरोबर. अगदी. तर पौष माघ मग फाल्गुन तेव्हा होळी येते. मग उन्हाळ्याला सुरुवात झालेली असते. होळीमध्ये जी नुसतीच वाटेल ती लाकडं पूर्वी घालत नव्हते, औषधी वनस्पती घालत होते आणि घराघरातनं होळी पेटवत होते. ती औषधी वनस्पतींचा जो धूर तो तुमच्या घरात सगळीकडे फिरला तर जे कीटक वगैरे असतात जे चांगले नाहीत, म्हणजे आता जे आपण इन्सेक्टिसाइड म्हणजे हे करतो, पेस्टिसाइड्स आपण हे करतो, त्याच्याऐवजी या औषधी वनस्पतींच्या धुरामुळे ते म्हणजे आपण बोलवतो ना हे करायला, झुरळ झाली आहे ते पेस्ट कंट्रोल. ते एक प्रकारचं पेस्ट कंट्रोल आहे होळी म्हणजे. आणि मग घरातली होळी, मग गल्लीतली होळी, मग गावातली होळी, अशा सगळ्यांकडे होळी पडलं की सगळं वातावरण शुद्ध होतं. आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असतं. म्हणजे तीच राख अंगाला लावून थोडा वेळ बसायचं, म्हणजे राखेत खेळायचं आणि मग आंघोळ करायची. कारण ते औषधी वनस्पतींची राख असते म्हणून. कुठल्या तरी आज आपण जसं कुठली लाकडं असतात तसं नव्हतं. पण आता काळही बदललाय. लाकडं जाळणंच हे म्हणजे वृक्ष मारणं हे बरोबर नाही आहे. तर ते तसं हे होते. मग रंगपंचमी येते. म्हणजे पाण्यात जास्त तुम्ही खेळावं, पाण्याशी संबंध यावा म्हणून हे सणांची योजना आहे. आणि मग फाल्गुन झाल्यावर पुन्हा चैत्र येतोच आहे. मग म्हणजे पुन्हा ते सायकल तुमचं सुरू होतं. बरोबर. म्हणजे सगळ्या आपल्या लोकांनी पूर्वीच्या तुमचं शरीर आणि निसर्ग ह्याचा ताळमेळ घातलेला आहे. संतुलन खूप संतुलन साधलेलं आहे. म्हणजे तुमचं शरीर कसं नीट राहील आणि तुम्ही जास्तीत जास्त किती जगू शकाल आणि ते कशासाठी जगायचं आहे तर तुमची उन्नती, आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी जगायचं आहे. असं ते त्याच्या मागचं खरं हे आहे. अगदी खरीच गोष्ट आहे. आता हे सगळं आपण महिन्यांप्रमाणे आपण सणावारांबद्दल आपण जाणून घेतलं. आता आपण हे सगळं एवढं बघितलं तर मला आता असं तुम्हाला विचारायचं आहे की आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये या सगळ्यातल्या गोष्टीतल्या आपण काय करावं. म्हणजे उदाहरणाच्या पूर्वी
प्रति घराला अंगण असायचं, त्यामुळे सडाचं मार्जन करायचे. आता काय अंगण नसतं, त्यामुळे तो प्रश्न मिटला. पण उंबरठ्यावर रांगोळी काढणं म्हणा किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं पण आपण घराला काही संरक्षण देऊ शकतो का, किंवा हां. कुठले संस्कार किंवा अशा कुठल्या गोष्टी जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी ते करा. करू शकतो. हो, हा चांगला प्रश्न विचारलायस तू. मुख्य म्हणजे उंबरठा. आता फ्लॅट सिस्टीममध्ये उंबरठा नसतो, पण तरीसुद्धा तुम्ही लाकडी उंबरठा मुद्दाम लावून घ्या, कारण ती जी चौकट असते ती लाकडी असते आणि त्याला ते उंबरठा कडप्याचा किंवा मार्बलचा लावतात, तो बरोबर नाही. तो काढून तुम्ही लाकडी उंबरठा तिथे लावला पाहिजे. त्याच्यावरती लक्ष्मीची पावलं तुम्ही रोज रांगोळीनी काढली पाहिजे. हल्ली स्टिकर लावतात, पण रांगोळीनी तुम्ही जेव्हा वाकून ते काढाल तेव्हा तुम्ही वाकणं ही एक क्रिया होते आणि रांगोळी काढताना तुमचं कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं असतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन करायला तुम्हाला ती सवय लागते. त्यामुळे उंबरठ्यावर रांगोळी काढणं खूप चांगलं आहे. पण रांगोळीमुळे अजून काही वेगळं मिळतं का? म्हणजे असं काही हे फायदे आहेत, शारीरिक मानसिक फायदे आहेत, पण त्याच्याबरोबर रांगोळी याच गोष्टीला काही महत्त्व आहे? हां, रांगोळी आता जी आहे ती खरखरीत असते, त्यामुळे तिच्यामधनं मुंग्या येताना त्यांना त्रास होतो, म्हणून त्या मुंग्या येत नाहीत. किंवा सरपटणारे प्राणी येऊ शकत नाहीत, पण मुंग्या या येऊ शकत नाहीत. आणि त्या रांगोळीबरोबर तुम्ही हळद कुंकूची, निदान हळदीची एक रेख पूर्ण उंबरठ्यावर घातली तर वाईट शक्तीचा नाश होतो. त्या आत येऊ शकत नाही, मुंग्या येऊ शकत नाही, झुरळं येऊ शकत नाही. त्या हळदीमुळे ते येऊ शकत, कारण हळद ही शेवटी अँटीसेप्टिक आहे, तर तिचा हा पण एक उपयोग आहे. हे झालं सकाळी उठून. नंतर संध्याकाळी जर तुमच्या गॅलरीत एखादी तरी तुळस तुम्ही लावावी आणि तुळशीजवळ सकाळी नमस्कार करावा, कारण तुळस ही सकाळी ओझोन वायू सोडत असते, त्याचा तुम्हाला उपयोग होतो. आणि संध्याकाळी पण ती ओझोन वायू सोडते, तेव्हा संध्याकाळी तिच्याजवळ दिवा लावावा. त्यांनी तुम्हाला त्या दिव्याच्या प्रकाशात 2 मिनटं तुम्ही थांबा, ते तुम्हालाच खूप छान वाटतं. म्हणजे हे तुम्ही अनुभव घेऊन बघा. हे नुसतं मी सांगणं आणि हे याच्यात हे पेक्षा तुम्ही जर त्याचा अनुभव घेतला की तुळशीजवळ दिवा लावल्यावर 2 मिनटं थांबल्यावर तुम्हाला खरंच छान वाटतं आणि तुळशीला तुम्ही नमस्कार करा. आणि आपलं जे घर आहे त्याला आपण जसं माणसांवर प्रेम करतो, प्राण्यांवर प्रेम करतो, तसं घर जरी निर्जीव असलं तरी तुम्ही त्याच्यावर प्रेम करा, त्याच्या भिंतींना हात लावा आणि म्हणा की मला, कारण आपल्या घरातला वास्तुपुरुष नेहमी तथास्तु म्हणत असतो. नेहमी चांगल्या गोष्टी म्हणा आणि भिंतींना प्रेमाने हात लावा, ती वास्तू तुम्हाला भरभरून देईल. त्यासाठी हे तुम्ही करायचं आहे. म्हणजे आता नुसतं भिंतीला हात लावून काय होतं, पण ह्याचा तुम्ही अनुभव घ्या. काही गोष्टी अशा असतात की अनुभवाशिवाय त्या कळत नाहीत. आपलं पूर्वी असं होतं, आईने सांगितलं आहे, आजीने सांगितलं आहे ते करायचं. ते का करायचं हा प्रश्न विचारायची हिंमत नव्हती, पण आता तसं नाही आहे आणि त्याला काहीतरी शास्त्रीय कारण आहे, म्हणून हे असं सांगितलं आहे. आता तुळशीचं मी सांगितलं तर तो ओझोन वायू हे त्यांना सांगता येत नव्हतं पूर्वीच्या लोकांना, पण आपल्याला आता विज्ञानामुळे हे कळू शकतं की ओझोन वायूचं महत्त्व काय आहे आणि तो स्त्री शरीराला खूप आवश्यक आहे, म्हणून ते तसं करायला सांगितलेलं आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत. जेवायच्या आधी काकबळी द्या असं सांगितलं आहे, म्हणजे पक्ष्यांना गोग्रास द्या, गाईला द्या. पण आता शहरामध्ये किंवा फ्लॅट सिस्टीममध्ये गाय कावळा हे काही नाही आहे, तर ते केव्हा तरी तुम्हाला जर गाईच्या गोठ्याला काही मदत करता येत असली तर ती जरूर करावी. असं हे सांग. पूर्वी ते अंगण गाय सगळं होतं, त्यामुळे ते शक्य होतं. आता ते नाही आहे. आणि शेतात केव्हा तरी जाऊन हे तुम्ही अनुभवा
शेत असेल तर शेत घेण्याची इच्छा करा, म्हणजे हळूहळू तुमचंही शेत होऊ शकेल. म्हणजे तिथे तुम्ही हे अनुभवू शकता सगळ्या गोष्टी. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. आता एक शेवटचा प्रश्न आपण फक्त विचारूया हं. आणि मग आपण या मुलाखतीच्या शेवटाकडे येऊया. तर मुळात असं आता हे सगळं जेव्हा आपण बघितलं तर तेव्हा मला असं वाटतं की हे सगळं केल्यानंतर वैज्ञानिक, शारीरिक, मानसिक हे सगळे फायदे मिळतात. हं. पण मुख्यतः अजून एक फायदा मिळतो तो असं मला वाटतं की हे सगळं करताना आपण आपली संस्कृती पण जपत असतो. हो. आणि आपली संस्कृती ही आपली पाळंमुळं आहेत आणि ती आपल्याला खूप काही देत असतात. आपल्याला एक पार्श्वभूमी देतात आणि जी आपल्याला पुढे आयुष्यात जाण्यासाठी खूप मदत करते. तर हे सगळं करतो आपण, तर ते सगळं मुळात आपला संसार नीट होण्यासाठी आपण करत असतो. सांसारिक गोष्टीतनं, प्रापंचिक गोष्टीतनं सगळं आपण करत असतो. तर हे करताना आपल्याला अडचणी पण पुष्कळ येतात. तर या अडचणींसाठी आपल्याकडे जे स्तोत्रवाङ्मय आहे, तर ते त्या स्तोत्रांचा किंवा याचा आपल्याला कशा पद्धतीने काय मदत होऊ शकते? हां, आता स्तोत्रांचा हा एक खूप मोठा विषय आहे. पण आत्ताच्या याच्यामध्ये खूप अडचणी मुलांना वेगवेगळ्या येत आहेत. म्हणजे कामाचं टेन्शन असतं, नोकरीचं टेन्शन असतं, किंवा आता घर घ्यायला लोन घेतात, त्याचं टेन्शन असतं, त्याचा EMI कसा भरायचा हे टेन्शन असतं. एकूण बरीच त्यांना टेन्शन्स असतात आणि त्यामुळे त्या म्हणजे लहान वयातच त्यांना BP आणि याचे आजार होतात. तर त्याच्यासाठी तुम्ही रोज काही स्तोत्र आणि देवाजवळ 10 मिनटं बसणं, दिवा लावून हे करणं खूप मस्ट आहे. आता तुपाचा दिवा संध्याकाळी आपण लावतो. त्या तुपाच्या दिव्याकडे तुम्ही जर एक 5 मिनटं, म्हणजे त्याला आपण त्राटक म्हणतो, 5 मिनटं जर तुपाच्या दिव्याकडे म्हणजे तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा काय फरक आहे असं लोक म्हणतात. पण दोन्हीच्या लहरींमध्ये फरक आहे. तुम्ही तेलाच्या दिव्याकडे जर बघितलं तर तुम्हाला वेगळ्या लहरी अनुभवात आणि तुपाच्या दिव्याकडे बघितलं तर वेगळ्या आहेत. ह्यात सात्विक लहरी येतात तुपाच्या दिव्यात. आणि तुपाच्या दिव्याकडे जर तुम्ही एक 2-3 मिनटं त्राटक केलं तर तुमच्या डोळ्याचा चष्माचा नंबर कमी होऊ शकतो. हां, म्हणजे हे एक करून बघा तुम्ही आणि तुमच्या मनाला थोडीशी शांतता मिळते. आता वाराप्रमाणे जर आपण थोडं गेलो तर मंगळवार हा जो वार आहे तेव्हा तुम्ही EMIचा जर हप्ता भरलात तर तुमचं लोन फिटायला लवकर मदत होते. हां, आणि लोन जर घ्यायचं असेल तर ते तुम्ही गुरुवारीच घ्यायचं, बाकीच्या कुठल्याही वारी ते घ्यायचं नाही. नंतर आपल्या शास्त्रात एक राहू काळ असा दिवसाचा दिलेला असतो. त्या राहू काळामध्ये कुठलीही चांगली गोष्ट करायची नाही, म्हणजे प्रवाससुद्धा करायचा नाही. म्हणजे हे महाराष्ट्रीयन लोक एवढं मानत नाही, पण साऊथकडचे लोक राहू काळ संपल्यावरच कामाला जातात किंवा त्याच्या आधी कामाला जातात. पण राहू काळात ते प्रवास करत नाही, कारण राहू काळात केलेल्या गोष्टी अनंत अडचणी येतात. त्यामुळे हे न बघता केलं जातं. आणि खरं म्हणजे जेव्हा तुम्हाला लोन घ्यायचं असेल तेव्हा तुम्ही ज्योतिषाला तुमची पत्रिका दाखवा की मी लोन घेतोय ते माझं फिटेल का नाही. ते त्यांनी सांगितलं की घ्या, फिटेल, तर तुम्ही जरा विचार करा लोन घ्यायचा. नाहीतर ते लोन चढत राहतं आणि समजा घेतलं असेल तर मंगळवारी त्याचा हप्ता येईल असं बघा. त्यांनी लोन तुमचं हे होतं. नंतर पैसा घरात टिकत नाही, असे खूप जणांची तक्रार आहे. येतो पैसा पण टिकत नाही. कारण तुम्ही काय करता, आज आले पैसे, कोणीतरी आलं, वाड्याचं बिल देऊन टाकलं. तर ते तसं करायचं नाही. तो पैसा एक रात्र तुमच्या घरात तो राहायला पाहिजे. लक्ष्मीला तुम्ही म्हणजे बाहेरच्या बाहेर वाट लावली असं झालं ते. आणि शुक्रवारी हा लक्ष्मीचा वार आहे, तेव्हा तुम्ही 6 ते 8 या वेळामध्ये कुठलाही खर्च करायचा नाही. हे एवढे काही तुम्ही गोष्टी जर पाळल्या
तर तुम्हाला बरेच सुसह्य होईल. आता स्तोत्र म्हटलं तर रामरक्षेसारखं स्तोत्र नाही. रामरक्षा जर तुम्ही रोज म्हटली तर रामरक्षेतले जे 6 श्लोक आहेत, शिरोमे राघव पातूपासून, त्यांनी तुमच्या शरीराची सर्व, हे रामा माझं रक्षण कर, अशी त्यात प्रार्थना आहे. आता एक अनुभव सांगते. एका बाईला फेशियल पॅरालिसिस झाला होता. ती माझ्याकडे आली होती. तर मी तिला म्हणजे तिचा एक डोळा मिटत नव्हता. म्हणून मी तिला म्हटलं की ठीक आहे, औषधोपचार हे ते तू कर, जरूर कर, फिजिओथेरपी लाव, सगळं कर, पण तू कौसल्येयो दुषोपातू विश्वामित्र प्रियसुती हा जो श्लोक आहे तो रोज 108 वेळा म्हण. कारण कौसल्येयो दुषोपातू म्हणजे काय, हे कौसल्या रामा माझ्या डोळ्यांचं रक्षण कर, असं त्यात म्हटलेलं आहे. आणि तिला मी म्हटलं की हा श्लोक तू रोज 108 वेळा म्हण. बरं म्हणाले आणि तिने तो केला. आणि तो फिजिओथेरपिस्ट म्हणाला की तिला 15 सेटिंग सांगितली होती, तर तिची 7 सेटिंगमध्ये म्हणजे 6व्या सेटिंगलाच तो तिला म्हणाला की तुम्हाला खूप रिकव्हरी चांगली आहे, बहुतेक 7-8च सेटिंग्स तुम्हाला लागतील. आणि मग 8 सेटिंग्स तिने घेतली, म्हणजे 15च्या ऐवजी निम्मीच घेतली जवळजवळ. आणि मग तो म्हणाला शेवटी की तुम्ही कुठलं औषध घेताय की हे असं झालं. तर ती म्हणाली मी औषध डॉक्टरांनी जी दिले तीच घेते, पण मी हा श्लोक म्हणते. आणि मग त्यांनी म्हणजे त्या फिजिओथेरपिस्टला तिने माझा नंबर दिला. मग तो म्हणाला माझ्याकडे एक असा माणूस आहे की तो चालू शकत नाही, त्याला मी रोज हे देतो, तर ह्याच्यासाठी तुम्ही कुठला श्लोक सांगा. मग तो मी त्याला हा जो श्लोक आहे तो सांगितला. आणि तो आता फिजिओथेरपिस्ट त्या लोकांना हे श्लोक सांगतोय. म्हणजे ह्याचा उपयोग, असा ह्या स्तोत्रांचा उपयोग होतो. आता एक ऋणमोचक नावाचं स्तोत्र आहे, जे तुम्ही मंगळवारी जर म्हटलं 11 वेळा, मंगळवारपासून सुरुवात केली तर तुमचं ऋण कमी व्हायला मदत होते. नंतर भीमरूपी हे जे स्तोत्र मारुतीचं आहे ते जर पुरुषांनी जास्त म्हटलं तर त्यांचे जे पुरुष बीज आहे ते स्ट्रॉंग होतं. हां, म्हणजे ज्यांना मुलं व्हायचे आहेत, मुलांचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी मारुती स्तोत्र खूप वेळा म्हणावं. आणि बायकांनी अर्थातच देवीची उपासना केली तर तिला पण त्याचा फायदा होतो. असे अनेक स्तोत्र आहेत. रोज तुम्ही विष्णू सहस्रनाम म्हटलं तर तुम्हाला खूप छान वाटतं तुमच्या. आणि ही सर्व स्तोत्र मनातल्या मनात म्हणायची नाही आहेत, त्यांचं थोडंसं मोठ्यांनी म्हणायचं आहे. कारण व्हॉईस वेव्ज ज्या आहेत त्या तुमच्या घरात पसरल्या पाहिजेत. कारण शेवटी ही एनर्जी आहे, वेव्ज ह्या एनर्जी आहे, त्याचा तुमच्यावर सकारात्मक चांगला परिणाम होतो. आणि जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार कराल तेव्हा आपोआपच सगळ्या लहरींचा चांगला विचार होतो, म्हणजे तुमच्यावर परिणाम होतो, असं आहे. त्यामुळे तुम्ही आपली संस्कृती सगळ्या दृष्टीने विचार केलेला आहे. त्यांनी शारीरिक, मानसिक अडचणी आल्या तर काय करावं, काय करू नये, ह्याचा सगळा विचार ह्या संस्कृतीने केला आहे. एवढी कुठल्याही संस्कृतींनी विचार केलेला नाही असं मला वाटतं. त्यामुळे भारतीय संस्कृती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. तुम्हाला जितकं करता येईल तितकं तुम्ही केलं तर बरं वाटतं. बरोबर. खूप म्हणजे फार छान मार्गदर्शन आज आम्हाला मिळालं. मी श्रोत्यांच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. आणि मला सुद्धा सांगायला खूप बरं वाटलं आणि हे मला पुढे सांगायला मिळालं हेही मला खूप आवडलं. आणि तो तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली. धन्यवाद. आणि श्रोत्यांना आपणही यात आता जे काय सांगितलं त्यातलं जर तुम्हाला पटलं, रुचलं, आवडलं आणि तुम्ही काही करून बघितलं, त्याचे काही चांगले परिणाम झाले तर ते आमच्यापर्यंत नक्की पोचवा. आम्हालाही त्या सगळ्याचा खूप आनंद होईल. मनपूर्वक धन्यवाद.